नमस्कार सगळ्यांना. तर आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तर त्यासाठी काय पात्रता आहे? कधी मिळणार आहेत? कसे मिळणार आहेत? काय करावं लागणार तुम्हाला त्यासाठी? आणि त्याची अटी काय आहेत? आपण सगळं व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच कुटुंबांना ह्याचा फायदा होणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला बघूयात नवीन जे आलेलं आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत. ठीक आहे. म्हणजे 4 ऑक्टोबरलाच आलेला आहे जी-आर. काय आहे जी-आर बघूयात आपण आता. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे जे लोकं उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहेत आणि तसेच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत महिला ज्या, त्यांनाच ही योजना मिळणार आहे किंवा त्यांनाच मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. तर ही योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नावाने राबवण्यात येत आहे. ठीक आहे. 30 जुलैपासून योजना चालू झालेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही 30 जुलैपासून चालू केलेली आहे. ठीक आहे. तसेच त्या बैठकीत काय म्हणण्यात आले बघूयात आपण. सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. ठीक आहे. जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळेल. म्हणजे जसं की गॅस कनेक्शन जे आहे ते महिलांच्या नावावर असणं आवश्यक आहे. ही पहिली अट आणि मेन अट आहे या योजनेची. ठीक आहे. पण आता माहिती आहे आपल्याला बऱ्याच बहुतांश घरात हे गॅस सिलेंडर किंवा गॅस जोडणी जी आहे ती पुरुषांच्या नावावर आहे. तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. पुरुषांच्या नावावर जरी असली तरी तुम्हाला ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची म्हणजे घरातल्या महिलेच्या नावावर करून घ्यायची आहे. ही सगळ्यात पहिली अट आहे. तुमची गॅस जोडणी ही किंवा गॅस कनेक्शन तुम्हाला महिलांच्या नावावर करणे आवश्यक आहे. कारण तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. ही पहिली अट झाली. आणि दुसरी अट काय आहे? दुसरी अट आहे की जे तुमचं गॅस जोडणी आहे किंवा गॅस सिलेंडर आहे तो तुमचं गॅस कनेक्शन जे आहे तुमचं 1 जुलै 2024च्या आत हवं आहे. ठीक आहे. घेतलेलं हवं आहे. म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन तुम्ही घेतलं आहे 1 जुलै 2024च्या आधी तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. ही दुसरी अट आहे. जर तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं 1 जुलै 2024च्या नंतर तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. ही दुसरी अट आहे. तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते 1 जुलै 2024च्या आत असलं पाहिजे, घेतलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. तेव्हा तुम्ही पात्र होता या गोष्टीला. आणि तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये कुटुंबातील एकाच महिलेला अ, अ, ही जी योजना आहे ती मिळणार आहे. म्हणजे जसं लाडकी बहीणमध्ये 2 महिलांना मिळत होतं कुटुंबातील, पण तसं नाही आहे इथे. तुमच्या कुटुंबातील जर 3 महिला असतील तरी तुम्हाला त्यातल्या एकाच महिलेच्या नावावर हे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. 3 महिलांना मिळणार नाही. एकापेक्षा जास्त महिलेला हा लाभ होणार नाही आहे. त्यामुळे त्यामुळे जर तुम्ही घरातील 3 महिला असेल तर तुमच्या फक्त एकीच्याच नावावर तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. आता बघा, आता ह्यातल्या अटी बघा, पात्रता बघा काय आहेत. पहिल्यांदा तर तुम्हाला उज्ज्वला योजनेत तुम्ही पात्र असले पाहिजे किंवा तुम्ही त्याचा लाभ घेत असला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र असले पाहिजे. ह्या 2 योजनेत जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे. तरच तुम्हाला लाभ मिळता येणार आहे. आणि विशेष म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला आपोआप तुम्ही जर ह्या 2 योजनांमध्ये पात्र असाल तर आपोआप तुम्ही तिसऱ्या योजनेसाठी म्हणजे अन्नपूर्णा योजनेसाठी पण पात्र ठरणार आहात. त्यामुळे त्याला वेगळीकडे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे असं काहीच नाही याच्यात. ही झाली पहिली अट. दुसरी अट म्हणजे महिलांच्या नावावर गॅस जोडणी आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबात जर तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा तुमच्या पतीच्या नावावर किंवा तुमच्या भावाच्या नावावर जर गॅस सिलेंडर कनेक्शन असेल तर तुम्हाला आधी ते स्वतःच्या नावावर करून घेणे आवश्यक आहे. ह्या योजनेसाठी ही महत्त्वाची अट आहे. तुम्ही जवळ जाऊन तुमच्या जवळच्या गॅस सिलेंडरच्या ह्याच्यात ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. त्यामुळे ही दुसरी अट आहे, महत्त्वाची अट आहे की गॅस जोडणी किंवा गॅस कनेक्शन तुम्हाला स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे. आणि तिसरी अट म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन तुम्ही जे घेतलंय ते 4 जुलै 2024च्या आत घेतलेलं असणं आवश्यक आहे. ह्या 3 महत्त्वाच्या अटी आहेत तुम्हाला. आणि ह्या 3 अटी जर तुम्ही ह्यात पात्र झालं तर तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. तुम्हाला यासाठी कुठेही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आहे. तर बघा, तुम्ही आधी जाऊन तुमचं गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर करून घ्या. कुटुंबातील महिला ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या नावावर करून घ्या. जेणेकरून तुम्हाला आपोआप हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. जर तुम्हाला अजून काही याच्यावर प्रश्न असतील की काय कसं करायचं काय, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.